घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बलाची देवा दीना दुर्बलाची देवा घ्यावे घ्यावे माझी सेवा दीना दुर्बलाची देवा दीना दुर्बलाची देवा दीना दुर्बलाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा दीना दुर्बलाची दीना दुर्बलाची देवा दीना दुर्बलाची देवा घ्यावी घ्यावी माझी माझी सेवा दीना दुर्बलाची देवा दीना दुर्बलाची देवा दीना दुर्बलाची देवा उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काद्याचे अकारण करुणावरुणादय भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटि ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबाराया आदि करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबापांच्या उपस्थितीमध्ये भगवान श्री रामरायाच्या या पवित्र दरबारामध्ये तुम्हा आम्हा सर्वांचे अत्यंत स्नेही आदरणीय श्री हरिभक्तीपरायण राहुल महाराज यांच्या नियोजनामध्ये संपन्न होत असलेला हा वारकरी बालसंस्कार शिबिर आणि या शिबिराच्या समारोपाच्या निमित्तानं संपन्न होत असलेली आजची ही काल्याची कीर्तन सेवा आणि ही सेवा सद्गुरुनाथ पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य सर्वांच्या प्रेमातून दिलेल्या आमंत्रणामुळे माझ्याकडे प्राप्त झालेला आहे। त्या निमित्तानं तुकोबरायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्यराग रसिक श्री तुकोबारायांचा असून या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री तुकोबाराया काल्याविषयी असणारी आवडी प्रतिपादन करतायत। महाराज सांगतात उपजोनिया पुढती येऊ आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ। पुन्हा पुन्हा जन्माला येऊन करणार काय महाराज? तर महाराज सांगतात काला खाऊ दही भात दही लाहीच्या काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येणार। पण महाराज काला इतका महत्त्वाचा आहे का की तो ग्रहण करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला यावं की त्या काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला यावं अशी तुम्ही अपेक्षा व्यक्त करता? महाराज सांगतात बाबा हा काला इतका महत्त्वाचा आहे इतका दुर्लभ आहे की वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे
काल्याचा प्रसाद वैकुंठात सुद्धा दुर्लभ आहे. वैकुंठात काहीच नाही असं नाही बरं का, सगळं काही आहे, सगळी सुविधा तिथं आहे, फक्त ऐसे नाही. म्हणजे तिथं सगळं आहे पण हे नाही. मग वैकुंठात काय काय आहे याचा विचार करत असताना तेथे नाही आधी व्याधी नाही विषयासक्त बुद्धी. नाथ महाराजांनी वैकुंठाचं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. वैकुंठातल्या लोकाला कधी रोग होत नाही. ते जे आहार घेतात तो 100% पचतो. म्हणजे आपला 100% आहार पचत नाही. आपण जे अन्न खातो त्यातलं जवळजवळ फक्त 20% पचतं, बाकी सगळं मलमूत्राच्या द्वारा बाहेर जातं. पण वैकुंठातल्या लोकाला मलमूत्राचा प्रसंगच नाही, कारण ते 100% लागू होतं. असं ते अमृत तिथं प्राशन करायला आहे. एवढंच नाही तर तिथं कुठली आधी नाही की व्याधी नाही, शरीराला रोग नाही आणि मनालाही रोग नाही, अशी दिव्य स्थिती वैकुंठातली आहे. परंतु काला मात्र तिथं उपलब्ध होत नाही. वैकुंठितो ऐसे नाही, बाकी सगळं आहे पण हे नाही. कवळ काही काल्याचे. आणि हा वैकुंठात दुर्लभ असणारा काला जेव्हा आम्हाला प्राप्त होईल, महाराज सांगतात तो आमचं आम्ही न खाता एकमेका देऊ मुखी. तो काला आम्ही एकमेकाला देणार आणि एकमेकाला देऊन काल्याचा प्रसाद ग्रहण करणार. आणि जेव्हा काल्याच्या प्रसादानं संतुष्टी होईल, तृप्ती होईल, तेव्हा मग सुखे घालो हुंबरी, आनंदानं हुंबरी घालो. हुंबरी हा एक खेळातला प्रकार आहे. होतो तो हा मामा, हुंबरी, इटी दांडू, चेंडू फळी, हे जुने खेळ, लोण, सूर, त्यातला हुंबरी हा एक खेळाचा प्रकार. महाराज सांगता सुखे घालो हुंबरी, आनंदानं खेळ खेळू म्हणजे काला करण्यासाठी जन्माला येऊ. वैकुंठात दुर्लभ असणारा काला प्राप्त करू. प्राप्त झालेला काला एकमेकाला देऊ. एकमेकाला काला देऊन झाल्याच्या नंतर त्या काल्याच्या योगानं झालेला आनंद अभिव्यक्त प्रगट करण्याच्या निमित्तानं वेगवेगळे खेळ खेळू. पण हे सगळं जे प्रकरण चाललंय ते कुठं करायचं? महाराज सांगतात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. हा वाळवंटात सगळा प्रकार आहे. कोणतं वाळवंट? जे वाळवंट बरं आहे, नीट आहे आणि उत्तम आहे, अशा बरवे नीट उत्तम असलेल्या वाळवंटामध्ये आम्ही काला करतो आहोत. आणि तो काला करण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ, असं महाराज या अभंगाच्या द्वारा प्रतिपादन करतायत. वास्तविक पाहता ज्या निमित्तानं हे आजचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होतं आहे ते म्हणजे आजची ही शिबिराची सांगता आहे. बालसंस्कार शिबिराची सांगता उन्हाळ्यामध्ये बहुधा आपल्या समग्र महाराष्ट्रामध्ये किंवा समग्र भारतामध्येच बालसंस्कार शिबिर घेण्याची पद्धती आहे. आणि तोच भाव राहुल महाराजांच्याही मनामध्ये होता आणि त्यांनीसुद्धा बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलं. मला वाटतं किती दिवस आपलं हे झालं, 20 दिवस आपला हा बालसंस्कार शिबिराचा कार्यक्रम सुरू राहिला. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना चांगले संस्कार घडावे, परमार्थाची वारकरी संप्रदायाची वैचारिक बैठक त्यांच्या लक्षात यावी, या दृष्टीनं या शिबिराचं झालेलं आयोजन. आणि मग त्याच्याबरोबरच श्रीमद भागवत कथा, त्यानंतर मला वाटतं 3 दिवस प्रवचनमाला आणि मग 2 दिवस कीर्तनमाला, 4 दिवस म्हणजे कीर्तन सेवा. अशा निमित्तानं अशा या शिबिराचं स्वरूप राहिलेलं आहे. म्हणजे 20 दिवसामध्ये भागवत कथा आपल्याला ऐकायला मिळाली, प्रवचनं ऐकायला मिळाली, कीर्तनं ऐकायला मिळाली आणि आपल्या मुलांना वारकरी संप्रदायाची वैचारिक बैठक प्राप्त झाली. असा एक सर्वांगीण पद्धतीनं सुरू असलेला शिबिराचा हा उत्सव. आणि त्या उत्सवातली काल्याची सेवा माझ्याकडे आलेली आहे. वास्तविक पाहता रात्रीच गुरुवर्य श्री जयवंत महाराज बोधले अर्थात बाप्पा, त्यांनी सेवेच्या द्वारा मला वाटतं सगळं सांगायचं तेवढं सांगून झालेलं आहे. आता उगं कुणीतरी काल्याला राहावं, आता उगं कुणीतरी राहण्यापेक्षा तसं नाही, ते त्यांचं प्रेम आहे. आणि या दृष्टीनं त्यांनी दिलेलं हे आमंत्रण, मला वाटतं पहिल्यांदा शिबिर आणि 2 कीर्तनं असंच नियोजन ठरलं होतं. पुन्हा ठरत भागवत कथा हेही नियोजन ठरलं आणि ठरत मला वाटतं पुन्हा 2 कीर्तनंही ठरली.
आणि असे एक दिव्य स्वरूप आपल्या या आपसिंगा नगरीमध्ये प्राप्त झालं. खरं तर सर्व ग्रामस्थवासियांनी सुद्धा अनेक भाविकांनी परगावाहून आलेल्या भाविकांनी या कार्यासाठी यथायोग्य पद्धतीनं आपली सेवा समर्पित केलेली आहे. आणि म्हणून नव्हे एकट्याचा खेळ आहे की नाही, आणि एकट्याचा खेळ नाहीच आहे. आता राहुल महाराजांनी नियोजन केलं, पण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं काम जामवंत महाराजांनी सोमेश्वर महाराजांनी केलेलं आहे. अर्थात म्हणजे हे सगळ्यांनी मिळून भगवंताचे हे सेवाधारी भविष्यात कसे निर्माण होतील. कलाकाराला कमी नाही हो, कलाकार घडणं कलाकार बनणं कमी नाही, पण कलाकारात एखादा भक्त असणं ते फार कठीण आहे. कला काय, कला कशाची कलाच आहे की. काही लोकाला काहीच कला येत नाही, पण तरीसुद्धा जीवन जगायची कला आहे त्यांच्याकडे. कलेचं काही अवघड नसतं. पण सांगण्याचा अर्थ असा की कला असताना अंतःकरणामध्ये भगवत भाव निर्माण होणं गरजेचं आहे. आणि तो भगवत भाव अशा बालवयातच बालसंस्कारांनीच निर्माण होतात. आणि म्हणून हे झालेलं आयोजन, त्यातली आजची सेवा आहे. तशी सेवेची वेळ 11 ते 1 आहे, पण सगळ्याला ठाऊक झालेलं आहे आता की महेश महाराज म्हणलं की दिलेल्या वेळेपेक्षा तासभर उशीर करणं स्वाभाविक आहे. त्यामुळे थोडासा यायला विलंब झालेला आहे. धावत्या वेगामध्ये अभंगाचं थोडंसं चिंतन करू. तशी जरा प्रकृती बरी नाही. कीर्तनं सध्या सगळे बंदच आहेत जवळपास, कारण या उन्हाळ्यात जवळजवळ 1 महिन्यात चैत्र शुद्ध द्वादशीपासून सगळीच कीर्तनं बंद आहेत जवळपास, क्वचित एखादं दुसरं. पण तरीही आता हे सकाळची सेवा होती आणि राहुल महाराजांचा परमार्थाच्या सेवेमधला खूप मोठा वाटा आहे आपल्या परिसरामध्ये. तर त्यानिमित्तानं ही सेवा करावीच या दृष्टीनं उभा आहे. तुम्हाला वाटेल खुर्ची कसं काय आली आहे, बसायला आलेली नाही ती, उगा तिसरा पाय राहावं म्हणून आलेली. जरा तब्येतीच्या याच्यामुळं थोडंसं असावं म्हणून ठेवलेली आहे. तशी काही त्याची गरज नाही, पण एक उगा आपलं लोक म्हणून जरा असायला पाहिजे असं, अशा दृष्टीनं आहे. थोडक्या वेळामध्ये आपण अभंगाची सेवा प्रभूचरणी समर्पित करणार आहोत. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करा. विठोबा उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. जगद्गुरु तुकोबरायांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा हा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकोबराय स्वतःची आवडी या अभंगाद्वारा प्रतिपादन करत आहेत. वास्तविक पाहता आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णत्वाचं कीर्तन आहे. देवाचा प्रसाद प्राप्त करण्याचं हे कीर्तन आहे. आणि देवाच्या प्रसादाचा जर आपण विचार करायला लागलो, परमार्थामध्ये केलेल्या सगळ्या सायासाचं जर पूर्णत्व कुठं असेल तर ते देवाच्या प्रसादात आहे. महाराज म्हणतात, आम्ही करायची तेवढी सायास साधना केली देवा, आता करणं संपलंय, आता तुमच्या प्रसादाची वाट पाहतोय. आपण म्हणतो अभंग, पाहे प्रसादाची वाट, किंवा आता दिल्याचीच वाट, पाहो नाही खटपट. आता जीवनातली खटपट संपली, आता तुमचा प्रसाद मिळायची आम्ही वाट पाहतोय. कारण जीवनामध्ये केलेल्या सगळ्या परमार्थिक सायासाचं फळच देवाचा प्रसाद आहे. आणि तो प्रसाद म्हणजे हे काल्याचं कीर्तन आहे. त्या कीर्तनामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या द्वारा आपली आवड सांगतायत. वास्तविक पाहता प्रत्येक जीवाला काही ना काहीतरी आवडत असतं, वेगळी वेगळी, ज्याची त्याची वेगळी आवड असेल, पण
प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडतं म्हणजे आवडतंच. मला आवडत नाही असं म्हणणारा माणूस जगात सापडायचा नाही. आता कोणाला काय आवडत असेल, कोणाला काय आवडत असेल तो भाग वेगळा. कोणाला एकांत आवडतो, बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाचे खंते. ज्ञानोबा वर्णन करतात बहु एकांतावरी प्रीती. काही लोकाला एकांतात राहायला आवडतं, काही लोकाला एकांतात आवडत नाही, सारखं लोकात राहायला आवडतं. लोकवार्ता रता क्रूरा, ते भागवत महात्म्यात आलेला एक श्लोक आहे. लोकवार्ता रता. काही माणसाला लोकात बसायला आवडतं, नुसतं बसायला आवडत नाही, लोकात बसून लोकाचं ऊन धुणं काढत बसायला आवडतं. त्याची त्याची आवड आहे. कोणाला एकांत आवडतो तर कोणाला लोकांत आवडतो, कोणाला राजकारण आवडतं तर कोणाला परमार्थ आवडतो, कोणाला शेती आवडते तर कोणाला काय, ज्याची त्याची आवड आहे. आवडीचा भाग वेगळा वेगळा आहे. पण आवड नाही असा माणूस आहे का हो? माणूस सोडा, जीव आहे का? जीव जीव म्हटला की आवड आली. हिरवे चारे भांबावे पशु, याचा अर्थ काय? पशूंना सुद्धा हिरवा चारा आवडतो असंच म्हणावं लागेल ना. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक जीवाला आपापली आवड आहे, काही ना काहीतरी प्रत्येकाला आवडतं. आता काय काय आवडतं हे सांगत बसण्यापेक्षा एक चौकट शास्त्रानं घालून दिलेली आहे. पामर लोकांना काही एक विशेष आवड आहे, विषयी लोकांची एक विशेष आवड आहे, साधकाची एक विशेष आवड आहे. मुक्ताच्या ठिकाणी आवड आहे का? मुक्ताला आवड नावड हा विषयच राहिलेला नाही. आणि भक्ताची एक आवड आहे. आपण 5 टप्पे करतो आहोत. पामराला काय आवडतं? पामराला विषय आवडतात. विषय कसे विषय? ल्यावे खावे बरे असावे सदैव, हे चिकरी हाव संसारी. ज्ञानोबराय आपलं तुकोबराय वर्णन करतात. ल्यावे खावे बरे असावे सदैव. ल्यावं खावं निवांत राहावं ही ज्याची आवड आहे तो पामर आहे. थोडा बारकावा आहे बरं का. आहे त्या विषयातच गोड मानून राहणं ही पामराची अवस्था. जे विषय भोगायला मिळालेत की नाही त्याच्यातच विषय भोगत राहणं ही पामराची स्थिती आहे, पामराची आवड आहे. पण विषयी लोकाला काय आवडतं? आहे त्या भोगात भोगत राहावं. नाही, सायासानं चांगले भोग कमवावे आणि मग भोग भोगावे ही विषयी लोकाची आवड आहे. ज्ञानोबराय सांगतात, म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. काही विषयी लोक करताना परमार्थ दिसतो पण त्यांना काही देवाचं घेणं देणं नाही. मग परमार्थ करतात कारण पुण्य मिळावं म्हणून, दान करतात, धर्म करतात, अमुक करतात, तमुक करतात. का? पुण्य गोळा करायसाठी. पुण्य कशासाठी? म्हणतात या पुण्याईनं स्वर्गात जायचं आणि मस्त भोग भोगायचे. इथले नाशिवंत शरीरानं भोग भोगण्यापेक्षा स्वर्गातले दिव्य भोग भोगावे म्हणून काही पुण्य करणे. ते सगळे विषयीच आहेत. येर बहुत जोडती किरीटी तयांची भजने भोगासाठी, ते अशा तिमिर दृष्टी विषयांना झाले. ज्ञानोबराय सांगतात जयांची भजने भोगासाठी, ज्यांचं भजनसुद्धा भोगासाठी आहे तो भजनी नाही, तो विषयी आहे. मी म्हणलो तर मला खडा लावा कानाला, तो कोबराय म्हणतात. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, ज्याची थोडी थोडी भक्ती ज्याची थोडी, हा ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, तो नरची नोहे पाही खर जाणावा तो देही. तुकोबरायांचं प्रमाण आहे. भक्ती करतात, दिसतात भक्ती करायलेले, दम नाही डायऱ्यावर.
म्हणजे कार्यक्रमाला. पण हे सगळं गोळा करायचं आहे, सगळं गोळा करून पुण्य कमवून स्वर्गातले दिव्य भोग भोगायचे, ही ज्याची भावना आहे तो विषयीच आहे. त्याला पारमार्थिक कसं म्हणावं? इंद्रपद पाहिजे, ब्रह्मपद पाहिजे, स्वर्गलोक पाहिजे, अशी ज्याची म्हणजे विषयी कोणाला म्हणाव? पामर कोणाला म्हणाव? आहे त्या विषयातच भोगत जो बसलाय तो पामर. पण सायास करून जो दिव्य भोग अर्जन करण्याचा प्रयत्न करतोय तो विषयी. चांगले उपभोगावे अशा लोकांना देवाची आवड नाही. दिसतात देवदेव करायलेले, पण देवाच काय घेणं देणं. बरीच माणसं अशी आहेत, जाऊ द्या तुम्ही आम्ही तर का लई शहाणे आहो, त्याच्यातले जाऊ तर दुसरं काय. तुम्हा आम्हालाही परमार्थ करायचा आहे देवासाठी का प्रतिष्ठेसाठी, पैशासाठी? कशासाठी करायचं? प्रतिष्ठा तर पाहिजे, पैसा तर पाहिजे, नाहीतर भोग तरी पाहिजे. याचा अर्थ विषयातच आपली गणित लागतं बरं का. हे उगं माझ्या अल्पबुद्धीला वाटलेलं सांगू लागलो, हे असंच आहे मला म्हणायचं नाही. पण असं आहे, विषयी लोकाला आवडतं काय? देवाशिवाय, आपलं विषयाशिवाय दुसरं काही नाही. एखाद्या विषयाला जर म्हणलं का रे बाबा जरा देवदेव हे करी जा, ते म्हणला बसा आमचा देव म्हणजे तुमच्यासारखा नाही. अहो हा देह म्हणजेच देव आहे, याला चांगलं चांगलं खाऊ घालणं म्हणजेच भक्ती, आणि एक दिवस मरून जाणं म्हणजेच मुक्ती. देह तोची देव भोजन ते भक्त, मरण ते मुक्ती पाखण्याची, मरण ते मुक्ती पाखण्याची. हा देह तोची देव भोजन ते भक्त, मरण ते मुक्ती पाखण्याची, मरण ते मुक्ती पाखण्याची. देह तोची देव भोजन ती भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. हे विषयी लोकाची आवड आहे. देह म्हणजेच देव, त्याला चांगलं खाऊ घालणं म्हणजे भक्ती, एक दिवशी मरून जाणं, हे विषयाची आवड. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव नरदेह. विषय सुखापुढं ज्याला दुसरं काहीच महत्त्वाचं वाटत नाही तो विषयी, जे आहे ते भोगण्यात ज्याचं आयुष्य गेलं तो पामर. आणि महाराज वर्णन करतात साधक कोण आहे, साधकाची आवड काय आहे. साधकाला ना पैसा आवडतो, ना पैशाच्या योगानं प्राप्त होणारा भोग आवडतो. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. त्याला काय आवडतं मग? त्याला नेहमी वाटतं संतांची भेट व्हावी, सद्गुरूची भेट व्हावी. कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, योगा होणे वडील निमिषमानी. माझ्या घरी सद्गुरू येतील का? माझ्या घरी संत येतील का? मला वारकऱ्यांची सेवा घडेल का? माझ्यावर देवाची कृपा होईल का? सद्गुरुनाथ मला भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवतील का? माझ्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण, हीच ज्याची आवड आहे. त्याला दुसरं काही आवडत नाही. कधी एकदा वारी येईल, कधी मी वारीला जाईन, कधी कार्तिकी येईल, कधी आळंदीला जाईल, ही ज्याची तळमळ होऊ लागलेली आहे. कधी एकादशी आषाढी जावे पंढरे से आवड मनासे, जावे पंढरे से आवड मनासे.
पंढरीसी आवडे मनासे, कधी एकादशी आषाढी, कधी आषाढी येईल, कधी मला भगवत साक्षात्कार होईल. जगातली कुठलीच गोष्ट त्याला आवडत नाही. सर्वसंगी विटाला तो एकला आवडसे. मग काही माणसं म्हणतील महाराज आम्हालाही देव आवडतो आणि साधकालाही देव आवडतो, काय फरक आहे? फरक आहे. मला सांगा, तुम्हा आम्हाला सूर्योदय व्हावं वाटतो का नाही? जरा होय नाही काही तर म्हणा. तुम्हा आम्हालाही सूर्यप्रकाशाची गरज आहे, आवड आहे, आणि कमळालाही सूर्यप्रकाशाची. पण फरक काय आहे? तुम्ही आम्ही सूर्य नाही बी 4 दिवस उगवला तर जगणार आहो ना. आता काय आभाळी वातावरण असतं तेव्हा. पण कमळासाठी जरी विचार करायला लागलो, तुमचा आमचा सूर्य नाही उगवला तरी चलते, पण कमळ मात्र सूर्योदय नाही झाला तर उमलतच नाही. त्याच्यासाठी सूर्यप्रकाश हे जीवनच आहे, आत्माच आहे, जीवच आहे. तसं तुम्हा आम्हाला देव आवडतो, पण उगा आवड म्हणून उगा आपला आवडायचा. पण भक्ताला, साधकाला जो देव आवडतो तो जीवापाड आवडतो. तुकोबाराय वर्णन करतात, सकळा पडिये भानू, सकळा पडिये भानू, सकळा पडिये भानू, सकळा पडिये भानू. परित्याग कमळासी जीवनू, जीवनू परित्याग कमळासी जीवनू, जीवनू जया चित्ती जैसा भाव, जैसा भाव जया चित्ती जैसा भाव, जैसा भाव जया चित्ती जैसा भाव. परित्याग कमळासी जीवनो, परित्याग कमळासी जीवनो, परित्याग जैसा भाव, जया चित्ती जैसा भाव, जया चित्ती जैसा भाव. सकळा पढिये भानू, परित्याग कमळासी जीवनू. त्याची सुरुवात आहे, जीवजिती जीवना संगे, मत्स्या मरण त्या वियोगे. तुम्हा आम्हा सगळ्याला पाणी पाहिजे का नाही? जरा बोला की. तुम्हा आम्हा सगळ्याला पाणी पाहिजे, पण 5-10 घंटे नाही पाणी मिळालं तर काय होईल? काहीच होत नाही. काय होतंय? 10 घंटे पाणी नाही पिलं तर काय होतंय माणसाला? काही होत नाही. निर्जला एकादशी करतात तेव्हा माणसं 24 घंटे पाणी पित नाहीत की हो. काय होतं? काही महापुरुष आहेत क्षेत्रामध्ये, प्रत्येक एकादशी निर्जला करतात. प्रत्येक वर्षभरात येणाऱ्या 24च्या 24 एकादशी. आपल्या तुळजापूर परिसराचं वैभव म्हणा, आदरणीय परमश्रद्धेय ज्ञानेश्वर माऊली कदम, मोठे माऊली आपल्या तुळजापूर तालुक्यातले आहेत. उस्मानाबाद तालुक्यात येतं का ते? बरं जाऊ दे, आपल्या जिल्ह्याचं वैभव. अहो तसं तर ही महापुरुष असे आहेत की आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे, आपल्या भारताचं वैभव आहे. सर्व एकादशी माऊली निर्जला करतात. दशमी एक टाईम, एकादशी निर्जला, आणि द्वादशी एक टाईम. तेवढं नाका होईना पण गाढवावनी चरा, पण एकादश करा बाबा. म्हणजे करायला पाहिजे एकादशी. काही काही माणसं एकादश म्हणत नाहीत, काही नाही, बसतात जेवायला. चुकीची गोष्ट आहे ते. वारकऱ्याने एकादशी हे नित्यव्रत आहे.
कुठल्या संप्रदायाच्या असा, कुठल्या पंथाच्या असा, काही अडचण नाही. वारकऱ्यानं वैष्णवानंच एकादशी करावी अशी नाही. सौर्य, गाणपत्य, शाक्त कुठल्याही संप्रदायाच्या असा, शैव, वैष्णव, रामानंदी, अमुक तमुक सगळ्यांना एकादशी प्रमाण आहे. एकादशी केली पाहिजे. असो, कुठवर आलं तर आपलं पाणी 4-5 घंटे नाही मिळालं तर आपलं काही बिघडतंय का? बोला की. काही बिघडत नाही. पाणी सगळ्यालाच पाहिजे, पण 10 घंटे 20 घंटे काही प्रतिकूलतेमध्ये मिळालं नाही तरी सुद्धा काही बिघडत. पण माशाला जीवजिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. तसं तुम्हा आम्हाला जसं पाणी आवडतंय, पाण्याची गरज आहे, पण नसलं तरी जरा. पण ज्या क्षणी मासा पाण्याच्या बाहेर काढला त्या क्षणी त्याचं का होय उदक तुटता मीना, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका. द्रुपद काय त्याचं, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. ही साधकाची आवड आहे. साधकाला पाण्यातून मासा निघाल्यावर जशी तडफड व्हावी तशी देवाच्या संतांच्या दर्शनाची आस लागलेली असते. कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे. कै हे खंड येईल कर्म पारोशतेल धर्माधर्म. कासयाने कळेल वर्म म्हणून श्रम वाटत असे. खूप मोठा अभंग आहे. ऐसी चिंता करे सदा सर्व काळ रात्रंदिवस हेचे तळमळ. तळमळ आहे त्याची. त्याला आवडतो देव, देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही. महाराज वर्णन करतात की नाही, एकदा एका भगवत भक्ताला काहीतरी विरह दशा निर्माण झाली, मूर्छा येऊन पडला. सगळं अंग गरम झालं, अष्टसात्विक भाव जागे झाले. त्या म्हणजे एका गोपीला झालं हे. आणि त्या गोपीच्या सोबतच्या सख्या, राधामय्याच्या सोबतच्या ज्या सख्या होत्या, त्यांनी आणून सगळ्या राधेच्या अंगाला चंदन लावलं जरा थंड वाटावं म्हणून. त्यावेळेला राधा म्हणू लागली, अगं हे काहीच मला उपचार करणार नाही, मला कृष्णाचं दर्शन घडवा तर काम होईल. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. याचा अर्थ काय आहे? साधकाला दुसरं काही आवडत नाही. नका काही उपचार माझी या शरीरा, करोण सहावे मज बहु होतो उबारा. मनोजन्य व्यथा वेध झाला अंतरा, लव करे आणा तुम्ही नंदाची या कुमाराओ. ही जी अवस्था आहे ही अवस्था साधकाची, म्हणजे साधकाची आवड ही आहे. साधकाला देव आवडतो, मोक्ष मिळावा, जन्ममरणाची संस्कृती संपून जावी ही साधकाची आवड आहे. म्हणजे बरं, पामराला जे आहे ते विषय भोगावी यात आवड आहे. विषयी सायास करून चांगले विषय भोगावे म्हणतात. साधक मला मोक्ष कसा मिळेल, जन्ममरणाचा प्रवास कसा खंडित होईल, ही साधकाची आवड आहे. त्यासाठी त्याचा प्रयत्न आहे. मुक्ताला काय आवडतं? मुक्ताच्या ठिकाणी आवड नावड हे म्हणायला लागणारी जी वृत्ती आहे ती वृत्ती राहिलेली नाही. निवृत्त स्थिती आहे त्यांची. त्याच्यामुळं त्यांना आवडवी नाही नावडवी नाही. या जगात ते बाधितान वृत्तीनं राहत असल्यामुळं त्यांना जगातल्या कुठल्या पदार्थाची आवड नाही, आणि समोर आलं तर काही आवडत नाही असंही नाही. मुक्त महात्म्याचं असं आहे. म्हणजे ठीक आहे. आणि भक्ताची आवड काय आहे? भक्तांनी सांगितलं की देवा, मोक्ष तर आमच्याजवळ आम्हाला प्राप्त झालेला आहे, पण आता आम्हाला मोक्ष नको. साधकाची आवड देव आवडतो, मोक्ष मिळावा म्हणून. पण भक्ताची आवड मोक्ष मिळालाय, पण आता आम्हाला मोक्ष सुख नको, आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आहे. ही भक्ताची आवड आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा. किंवा संतांची कितीतरी अभंग आहेत असे. देवा आई के ही विनंती, देवाने मदन कोरे मोदी अया हे इच्छा दया सुख आगरे
वैष्णवाचे घरी या वैष्णवाचे घर. महाराज वर्णन करतात. महाराजांचं देवापुढं मागणं आहे. देवा ऐकी ही विनंती, मज नको रे ही मुक्ती. संतांनी सरळ सांगितलं आम्हाला मुक्ती नको, मोक्षपद तुच्छ केले या कारणी. आम्हा जन्म घेणे भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हाणो लाथा. तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेचे. आम्हाला जन्माला यायचं आहे, पण महाराज जन्माला येऊन करायचं काय? महाराज सांगतात, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. ही भक्ताची आवड आहे. पुन्हा पुन्हा जन्माला यावं. तुमचा आमचा जन्म तर जन्माला यावंच लागणार आहे असा आहे, नाईलाजातला आहे. पण संतांनी मोक्षाला बाजूला करून पुन्हा पुन्हा जन्माची अपेक्षा केली. कशासाठी? तर काला खाऊ दही भात, दहीलाहीच्या काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी. महाराज आम्हाला वाटलं जन्माला मोक्षाचं सुख बाजूला करून जन्माला येत आहे म्हणजे गुलाबजामुन रसमलाई रसगुल्ले खायला जन्माला येत आहे. आणि तुम्ही तर आपलं दहीलाही काय आहे? या दहीलाहीमध्ये असं काय महत्त्व आहे मला सांगा. लाहीत काय पौष्टिक आहे का शरीराला? लाह्या पौष्टिक आहेत का शरीराला? नाही. त्याच्यात काही विटॅमिन्स, प्रोटीन, कॅल्शियम, काय म्हणतात त्याला, फायबर्स वगैरे आहेत का त्याच्यात? काय काहीच नाही. तरी महाराज त्या दहीलाहीला खाण्यासाठी जन्माला येऊ म्हणतात. कसं काय? महाराजांना विचारू आपण असं कसं काय? तर त्याचं कारण असं आहे, काही वेळेला पदार्थ महत्त्वाचा नसतो, पदार्थाच्या मागं असलेली शक्ती महत्त्वाची असते. बरोबर आहे की नाही? मला सांगा, 40 कांड्याचा उजेड जास्त पडतो का एका बल्बचा? बोला की. पण 40 कांड्याला करंट जोडलेलं नसेल आणि एका बल्बला जोडलेला असेल तर त्या 40 कांड्या शोधायसाठी हा बल्ब लावावा लागतो. याचा अर्थ असा, वस्तूला महत्त्व नाही, त्याच्या मागे असलेल्या शक्तीला महत्त्व आहे. रात्रीच्या वेळेला आकाशात कोट्यावधी चांदणे असतात, सगळीकडे लाईट्स, दिवे लागलेले असतात. पण एवढं होऊन सुद्धा दिवस उजडत नाही. दिवसा एवढा प्रकाश होतो का? का बरं हो? कोट्यावधीच्या संख्येत लाईट देणारे, प्रकाश देणारे रात्री आहेत आणि एकाच संख्येत सकाळी प्रकाश देणारा सूर्य आहे. परंतु सूर्य एवढा प्रकाश कोट्यावधी तारांगणी देऊ शकत नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात, दीप दीपिका शशी तारा हो तुका कोटीवरी रे. दीपिका शशी तारा हो तुका कोटीवरी रे. दीप दीपिका शशी तारा हो तुका कोटीवरी रे. दीप दीपिका शशी तारा हो तुका कोटीवरी रे. हरी नसरे निशे नुगवे दिवस दिन करनाथ जया परी. परी नसरे निशी नुगवे दिवस दिन करनाथ जया परी. धरी जे एका गोपाळे विन नुद्धरी जे नुद्धरी जे गोपाळे विन नुद्धरी जे गोपाळे दीप दीपिका शशे तारा हो तुका कोटीवरी रे. ज्ञानोबराय सांगतात, दीप म्हणजे दिवे, शशी चंद्र, तारा म्हणजे तारांगणे, हो तुका कोटीवरी रे, कोट्यावधीच्या संकेत आहेत. परे नसरे निशे, रात्र जात नाही आणि दिवस येत नाही. का?
कारण तिथं संख्येला महत्त्व नाही, प्रकाशाची शक्ती सूर्याजवळ आहे. म्हणून पदार्थाला महत्त्व नाही, महत्त्व कशाला आहे? मागं असलेल्या शक्तीला महत्त्व आहे. बरोबर आहे ना? तुका म्हणे रत्नसार परी उपकार चिंधीचे. तुकोबराय म्हणतात रत्नसार आहे, पण कधी कधी चिंधी काम करून जाते जे रत्न करीत नाही. याचा अर्थ असा की शक्तीला महत्त्व आहे. इथं दही लाहीला महत्त्व नाही, ती दही लाहीच्या मागं असलेल्या शक्तीला महत्त्व आहे. काय शक्ती आहे त्याच्या मागं? महाराज म्हणतात की या दही लाहीच्या मागं शक्ती देवाची शक्ती आहे. कारण ही दही लाही कुण्या सामान्य माणसाकडून मिळत नाही. घ्या रे दही भात आम्हा देतो. महाराज वर्णन करतात ना, कोण देते? वाटी वाटी आपुल्या निज हस्ते, 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 वाटी वाटी आपुल्या निज हस्ते. भाग्याचा तो पावे तेथे, भाग्याचा तो पावे तेथे, भाग्याचा तो पावे तेथे, भाग्याचा तो पावे तेथे. वाटी वाटी आपुल्या निज हस्ते, वाटी 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 आपुल्या निज हस्ते, वाटी वाटी आपुल्या निज हस्ते, वाटी वाटी आपुल्या निज हस्ते. वाटी आपुल्या निज हस्ते. महाराज सांगतात हा परमात्मा स्वतःच्या हातानं हा प्रसाद वाटतोय आणि जगाचा मालक हा काला देतो. म्हणून काला खाऊ दही भात. देवाचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. प्रसादामध्ये दही लाही दोन घटक आहेत बरं का. म्हणून काल्यात दही असलं पाहिजे आणि लाही असली पाहिजे. कोरड्या लाह्यान कोरडं दही काला होत नाही. दही लाहीचं ऐक्य पाहिजे. म्हणून काला खाऊ पर प्रमाणच आहे की हो दही भात घ्या रे. बरं भगवान जेव्हा काला करतात भागवतात वर्णन काय आहे? वामे पाणव मसृण कवलम. मसृण कवलचा अर्थ काय आहे? दही भाताचाच अर्थ करावा लागेल की नाही. म्हणून काल्यामध्ये दही लाही पाहिजे. महाराज सांगतात काला खाऊ दही भात. या दही लाहीचा काला प्रसाद सेवन करण्यासाठी जन्माला येऊ. कारण हा काला वैकुंठातही दुर्लभ आहे. अभंगाचं दुसरं चित्र वैकुंठीत ऐसे नाही, वैकुंठीत ऐसे नाही. का
ऐसे नाही कवळ काही काल्याचे. महाराज सांगतात हा काला वैकुंठातही दुर्लभ आहे. देवाच्या हातानं मिळत असलेला हा दहीलाहीचा काला असल्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. महाराज वर्णन करतात जन्माला पुन्हा पुन्हा यायचं आहे का? हा देवाचा प्रसाद आहे. देवाच्या प्रसादे करारी भोजन फाल कोण कोण अधिकारी. असा हा दुर्लभ असणारा काला प्राप्त करण्यासाठी आम्ही जन्माला येणार. हा किती दुर्लभ आहे. महाराज सांगतात वैकुंठित ऐसे नाही. हा काला वैकुंठात सुद्धा उपलब्ध होत नाही. वैकुंठ दुर्लभ आहे. वैकुंठात काला का नाही? कारण काला देवामध्ये आणि भक्तामध्ये होतो. देव भक्त दोघंही पाहिजे तर काला होतो. आणि वैकुंठात भक्तांनी राजीनामा दिलाय. भक्तांनी सांगून ठेवलं देवाला वैकुंठासे आम्हा नको धाडू हरी वासदे पंढरे. संतांनी वैकुंठाचा त्याग केला की नाही? नको वैकुंठीचा वास तया सुखा हे नाश अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. संतांनी वैकुंठ सोडलेला आहे. संत म्हणतात की आमच्यासाठी वैकुंठ पंढरपूर हेच वैकुंठ आहे. भो वैकुंठ आहे की नाही? तुका म्हणे सोपी केली पायवाट पंढरे वैकुंठ भूमीवरी. आणि म्हणून संतांच्या दृष्टीनं पंढरपूर हेच वैकुंठ आहे. ते वरच्या कुठल्या वैकुंठाला जायला तयार नाहीत. आणि संत वैकुंठात नाहीत. मग देव तर वैकुंठात असेल की? म्हणजे देवानेही वैकुंठ सोडलं. ज्या सुखाकारणे वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. भगवंतानी वैकुंठ सोडलं की नाही महाराज? नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन. हरिरपि निज लोकम सर्वथा तो विहाय प्रविशती हृदित्येषाम भक्तिसूत्रोपनद्ध. परमात्मा भक्ताच्या हृदयात आहे. परमात्मा इहलोकात आहे. जिथं भजन कीर्तन आहे परमात्मा तिथं आहे. मी वैकुंठी हे नवसे वेळ एक भानुबिंबी हे न दिसे वरी योगियांची मानसे उमरडोनी जाय. तय पासे मी पांडवा हरपला गिंसावा जेथ नाम घोष बरवा. आहे की नाही? परमात्मा कुठं आहे? भक्तांच्या समागमात आहे. परमात्मा इकडं तिकडं नाही. नाहम वसामि वैकुंठे योगिनाम. भगवान बोलतात नाहम वसामि वैकुंठे. वैकुंठात देवाचं वास्तव्य नाही. संतही वैकुंठात नाहीत. मग एकटा काला कसं होईल? पंक्ती घालणारी वैकुंठात नाही ना आचार्य वैकुंठात नाही. मग पंगत कशी वैकुंठात राहील हो? म्हणून वैकुंठितो ऐसे नाही. महाराज सांगतात कवळ काही काले ऐसे नाही. बाकी सगळं वैकुंठात आहे पण हे नाही. काय नाही? कवळ काही काल्याचे. म्हणले महाराज ठीक आहे. मग आता असा हा वैकुंठ दुर्लभ असणारा काला आम्हाला देणार का नाही? महाराज सांगतात आता आम्ही हा काला एकमेकाला देणार. अभंगाचं तिसरं एकमेका देव मोखे एकमेका देव एकमेका देव एकमेका देव मुखे घालू उंबरी सुखे घालू उंबरी सुखे घालू उंबरी सुखे घालू उंबरी उंबरी ऐसे नाही वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही सुखी घालो उंबरे सुखे घालो उंबरे सुखे घालो वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे
एकमेका देवमुखे सुखे घालो हुंबरी. महाराज सांगतात आता हा काला आम्ही एकमेकाला देणार. संतांनी हे एकमेकाला वाटायची पद्धत ठेवलेली आहे. काला वाटू सेवितो हा रस. आपण जेवोनी जेववी करुणी चिंतन करवी. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. किती प्रमाण देता येतील. संतांनी एकमेकाला दिलेला आहे. एकमेका देव मुखी सुखे घालो हुंबरी. आणि महाराज सांगता हुंबरी घालो. हुंबरी हा खेळाचा प्रकार आहे. बरेच माणसं हुंबरीचा अर्थ ढेकर करतात. काला खाऊन ढेकर देऊ. आता ते कसं योग्य का अयोग्य हे सांगायचा माझा अधिकार नाही, पण हुंबरी हा खेळाचा प्रकार आहे हे मात्र प्रमाणात आलेला आहे. खेळू हुतू तू हुंबरी धडक मारू तिरेवारी. खेळ होतो तो हुंबरी धडक मारू तिरेवारी. आता चालीला तळ भारी आमुचे यशोदेचा हरी. आता चालीला दळभारी आमोचा यशोदेचा हरी. आगड्यानो राजा गेला कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा गेला कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी नामदेव महाराज वर्णन करतात. खेळू होतो तो हुंबरी धडक मारू टिरीवरी. आता चालीला दळभारी अमुचे यशोदेचा हरी. पुढचं मला आत्ता नाही पाहिजे, पण महाराज सांगता सुखे घालो हुंबरी. आणि हे सगळं जिथं चाललेलं आहे ते ठिकाण कोणतं? अभंगाचं शेवट. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे वाळवंट बरवी नीट उत्तम. महाराज सांगतात जिथं हा काल्याचा प्रसंग आहे ती वाळवंट बरी नीट आणि उत्तम आहे. बरी आहे म्हणजे स्वच्छ आहे, नीट आहे म्हणजे स्थिर आहे, आणि उत्तम आहे म्हणजे अनावृत्त आहे. असं जर बोलायचं झालं, देवाचा काला करायचा असेल तर अशा 3 गोष्टींनी आपलं मन रूपी वाळवंट पाहिजे. बरं, नीट आणि उत्तम. मला सांगा, एखादा भिकारी आपल्या दारात आला, भिक्षा मागतोय, घरी भाकर नाही पण दूध आहे म्हणून आपण त्याला ग्लासभर दूध द्यायला पुढे गेलो. त्याला सांगितलं घे कशात तरी दूध. त्यानं रस्त्यावरची बाटली आपली कुठं तर पडलेली उचलून आणली, जर समोर धरली, लगेच वत्ता का दूध त्याच्यात? काय करायला लावता? म्हणजे पहिलं काम बाटली धुवावी, दुसरं काम बाटली ते धुवून आणली त्यानं बाटली, अशी धरलीन वरून दूध ओतायला आपण ग्लास पुढं केला, आणि बाटली जर अशी त्याचा हात जर हालत असेल तर मग दुसरं काम काय? बाटलीला काय करावं? स्वच्छ करावं. दुसरं काम आणि तिसरं काम
बाटलीचं टोपण काढावं, नाही तर बाटलीला टोपण ठेवून वरून दूध ओतलं तर. आपल्या मनाचंही तसंच आहे. देवाचा प्रसाद घ्यायचा तर या 3 गोष्टी सांभाळल्या पाहिजे. आपलं मन आधी निर्मळ केलं पाहिजे, मन दुसरी गोष्ट स्थिर केलं पाहिजे, आणि मनातलं आवरण अज्ञान रूपी आवरण टोपण निघालं पाहिजे. याला शास्त्रानं मल विक्षेप आवरण रहित अशी अवस्था म्हटलेली आहे. आणि मग असा मल विक्षेप आवरण जाणं म्हणजेच बरवे नीट उत्तम असं जे मन आहे त्या ठिकाणी हा काल आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित्वाई से नाही कवळ काही काल्याचे उपजोनिया पुढती काला भाऊ दही भात काला भाऊ दही भात काला भाऊ दही भात वैकुंठितो ऐसे वैकुंठितो ऐसे काही काल्याचे कवळ काही बाल्याचे कवळ काही गाल्या कवळ काही बाल्याचे कवळ काही गाल्या पार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुंडली कमरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय 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 चरित्र ते उच्चारावे केली देवे गोकुळे. आता 1:30 वाजायले, बरोबर 1:30ला थांबतो, काळजी करू नका. 5 मिनिटं आहेत का? आदौ देवकी देह गर्भजननम गोपीगृहे वर्धनम मायापूतन जीवितापहरणम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवादि हननम कुंती सुता पालनम येतद भागवतम पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. झालं बघा. भगवान श्रीकृष्णाचा अवतार मथुरेत झाला. देवाने सांगितल्याप्रमाणे वसुदेवाला गोकुळाला घेऊन जाण्यात आलं. माईच्या द्वारा धोक्याची सूचना कंसाला मिळाली. गोकुळात देवाच्या जन्माचा आनंद उत्सव झाला. गोकुळीच्या सुखांतपार बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास सर्व गोकुळात आनंदी आनंद आहे. तर दैन्य दारिद्र्यास त्रासाला घरोघरी लक्ष्मीचा वास झाला. म्हणजे काय झालं? लय पैसे झाले का गोकुळात? लक्ष्मी म्हणजे पैसा नाही, मग काय आहे लक्ष्मी? म्हणजे समाधान, शांती, लोकांमधलं वैर संपून जाणं ही खरी लक्ष्मी आहे. ती लक्ष्मी गोकुळात प्राप्त झाली. सगळ्या गोकुळात आनंदी आनंद आहे. कंस मात्र देवाला मारण्यासाठी वेगवेगळ्या असुरांना पाठवतो. आता मी सगळं काही चरित्र सांगत नाही, फक्त गवळण म्हणू एक. सगळं चरित्र आलेलं आहे त्याच्यात. देवाने पहिल्यांदा काय केलं?
कपट्या मावळ भटा दिले पिढे दान कपट्या मावळ भटा दिले पिढे दान शोषले पोतनाविषे पाजिताचे स्तन शोषले पोतनाविषे पाजिताचे स्तन कळे बांधिता उपडिले विमलार्जुन भक्षोनी मृत्तिका वदनी दाखविली भुवने भक्षोनी मृत्तिका वदनी दाखविली भुवने आईच्या गवळणी त्या बोलती परस्परी 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 काय काय केलं देवानी कपट्या मावळ भटा दिले पिढीदान म्हणजे महाबळ भटाची विटंबना केली सोशिले पोतनाविषयी पाजिताचे स्तन पोतनेचा वध केला व खळे बांधिता उपडिले विमलार्जुन मोठे झाल्यावर रांगू लागले रांगता रांगता खोड्या करू लागले म्हणून आईनं उघडाला बांधलं विमलार्जुनाचा उद्धार केला आणि भक्षुणी मृतिका वदनी दाखविली भुवनेव माती खालण्याचं निमित्त केलं नाईला 14 भुवनाचं दर्शन मुखामध्ये करविलं म्हणजे बरं अजून काय झालं गिरी गोवर्धन येणे उचलिला जळत वनवावो मुखेची प्राशिला कालिया महासर्पनाथोनी आणिला गिळता अघासुर चिरोनी सांडेला ही सगळी लीला भगवंतांनी केली गोकुळात भगवान वेगवेगळ्या लीला करतात खोड्या करतात दह्या दुधाची चोरी करतात गोपाळांना समवेत घेऊन कधी पहाटेच्या वेळेला वासरच गाईला दूध प्यायला सोडून देतात तर कधी गाई गोठ्यातल्या काढून गाढवच आणून बांधून टाकतात अशा पद्धतीनं भगवान लीला करू लागले यशोदेकडे घराणी येऊ लागली पहिल्यांदा यशोदेनं लक्ष दिलं नाही कधी गोपिकांना समजवायचं तर कधी कृष्णाला समजवायचं कधी कृष्णाला रागवायचं तर कधी गवळणीला रागवायचं असं करण्यात बराच कालावधी लोटला पण जेव्हा सगळं गाव कृष्णाचं घराणं सांगू लागलं मग मात्र आईला वाटलं की खरंच आहे की आपला कानाखोड्या करतो सगळ्यांनी घराणे सांगितली अवघ्या मिळोनी गवळणी आल्यानंदाचे अंगणी आम्ही जातो गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊनी माईसे ऐकता घराणी यशोदे नयनी आले पाणी कृष्णा खोडी दे टाकोनी एका विनवे जनार्दने जेव्हा सगळं गाव घराणं सांगायला आलं आईच्या डोळ्यात पाणी आलं आईनं कृष्णाला सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना कृष्णा आता तू काय गावात राहू नको उद्या गाई घ्यायच्या न वनात गाई चारायला जायचं भगवान म्हणले ठीक आहे देवाने येऊन सगळ्या गोपाळाला निरोप दिला गोपाळानो उद्यापासून आईनं मला रानात जायला सांगितलं गाई घेऊन गोपाळ म्हणले मग देवा तुम्ही जर गावात नसाल तर आम्ही गावात राहून काय करावं आम्ही तुमच्याबरोबर गुवाहाटीला हे आपलं वृंदावनाला येऊ नाही मला वृंदावनालाच म्हणायचं होतं आम्ही वृंदावनाला तुमच्या बरोबर येऊ आणि मग सगळे गोपाळ भगवंताच्या समवेत गोधने गायी चारण्याच्या निमित्तानं निघाले भगवंतांनी तिथंही जाऊन वेगवेगळ्या लीला केल्या खेळ खेळे ते दांडू चेंडू लगोरे नाना परे खेळ मांडलेला यमुनेचे तेरे पण सगळे गोपाळ म्हणले देवा 1:30 वाजले आता खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख खेळ खेळून झाला दमले सगळे गोपाळ म्हणतात कृष्णा तुला का दम येत नाही देवाने सांगितलं माझं शरीर चिन्मय आहे त्यामुळं मला दम येत नाही भूक लागत नाही थकवा येत नाही ही देवाची दैविकता आहे पण सर्व गोपाळांच्या अंतःकरणातल्या भावना भगवंतांनी लक्षात घेतल्या आणि सगळ्यांच्या प्राणाच्या भुकेचं क्षमन करण्याच्या निमित्तानं भगवंतांनी सर्व गोपाळांना एकत्रित केलं सर्वांच्या शिदोऱ्या त्याही एकत्रित केल्या सर्व गोपाळांना शिदोरीच्या भोवताली बसवलं मध्यभागी देव उभे राहिले आणि भगवंतांनी जो काला केला शुकाचार्य त्याचं वर्णन करतात बिभ्रद्वेनुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृत हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग्बाल केली असा काला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी केला तो कसा होता काला
करत असताना देव कसा उभा होता तर शुकाचार्य सांगतात बेभ्रद्वेनम जठरपटयो, कमरेला जे उपारणं बांधलेलं आहे त्याच्यात बासरी खवून ठेवली. श्रंगवेत्रेच कक्षे, श्रंग म्हणजे गायी इकडं तिकडं पांगल्यात वळवायला वाजवायचं जे शिंग होतं आपल्या भाषेत, ते शिंग आणि गायी राखताना सोबत असावी म्हणून ठेवलेली एक काठी जी वेताची आहे ती देवानी डाव्या बगलीत धरली. वामे पाणव, डाव्या तळहातावर मसृण कवलम, दही भाताचा गोळा घेतला आणि तत्फलान्यंगुली शिव, ककडी, गाजर, टमाटा असे पदार्थ बोटाच्या सांधीत धरले. मध्यभागी उभे राहिले हसत हसत हसवत हसवत. भगवान काला करतात, तोच काल्याचा प्रसाद आज आपल्याला इथं प्राप्त व्हावा एवढी आपण सर्वजण सद्गुरुनाथांच्या चरणी, परमात्मा श्री पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करू आणि या ठिकाणी थांबू. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पणंगा सेवेमध्ये जमाधरा, कृपा करा शेवटी. खूप मोठ्या आवडीनं आपण सर्वजण या ठिकाणी, खूप मोठ्या आवडीनं सर्व भाविक सज्जन, ग्रामस्थ भाविक या सर्वांनी मिळून या शिबिराला पूर्णत्वाला आणण्यासाठी सहयोग दिला. सर्वच भाविक सज्जनांना भगवंताची कृपा प्राप्त व्हावी एवढी प्रभूचरणी प्रार्थना. आणि राहुल महाराजांना असंच उत्तरोत्तर भगवत सेवेचा भाग प्राप्त व्हावा, भाग्य प्राप्त व्हावं एवढी प्रभूचरणी प्रार्थना करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. वे
वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे
मरकटावरी देवनिया मरकटावरी देवनिया तुलसी हार गळा कसे पितांबर आवडे निरंकार हेचे ध्यान आवडे निरंकार हेचे ध्यान मकर कुंडले तुपती द्रव खंडिक वस्तु भमनी विराजित खंडिक वस्तु भमनी विराजित म्हणे माझे तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पिता आवडे निरंतर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार अजीवोस अमरावती काला पहावया देव आनंद न समाय वेदिनी तारा विसरल्या सकळ देवाचे दैवत उभे असे गोपाळा सहित क्रीडा करे कानोबा आनंद समाई वेदिनी तारा विसरल्या तटातये जाणी गाये झाल्या श्वापदे दया सुखाची राणी ते पाहू दे तुका म्हणे मुनी धुंडिताई नल आनंद न समाये वेदिनी तारा विसरल्या तटतये राणी गायी झाल्या श्वापदे अवघ्या सोडिया मोठा अजिता दही कादा कुमटा घ्या रे दही भात आम्हाले तो पंढरीला मुदा घेऊन या करे पेल्या वाची सोडी घ्या रे दही भात आम्हाले तो पंढरीला भानुदास गीत गा प्रसाद देतो पंढरी घ्या रे दही भात आम्हाले तो पंढरीला विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय देवटची विनावनी संत जनी विसरतो